हा झालं ते रिलेशन मेंटेन झालं अनुश्री बरोबर. माझी पोरगी दिसायची मला तिच्यात. सॉफ्ट कॉर्नर तिच्या बद्दलचा झाला माझा, हो झाला, मी मान्य करतो. लोक किंवा तिकडचे स्पर्धक किंवा बाहेर लोक जर म्हणत असतील की ती आळशी आहे, हो आहे. ती खोटी आहे, नाही ती खोटी नाही आहे, तिचा गेम खोटा आहे. ती जे काही करत होती ते गेमसाठी करत होती. तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे. काही काही लोकांना पटेल किंवा काही लोकांना पटणार नाही अनुश्री, पण अनुश्री ही एक व्यक्ती म्हणून कशी आहे ना हे माझ्या समोर आलं. मला ओळखता आलं तिला, ती कशी आहे ते. तुम्ही ज्या अनुश्रीला बघितलं किंवा तुमच्यापर्यंत जी अनुश्री पोचली त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे ती. आणि मला ती पटली. जी लोकांसमोर आली नाही ती मला दिसलं, मला ती पटली. आणि एक सॉफ्ट कॉर्नर तिच्याबद्दलचा निर्माण झाला. किंवा ट्रॉफी तिला मिळावी असं मला तुम्हाला खरंच वाटतंय का? वाटतं, हो मला कोणाला ट्रॉफी मिळावी तर अनुश्रीला मिळावी असं मला वाटतं. तिची इमेज काय बिल्ड झाली आहे मला काही घेणं देणं नाहीये, पण हो गेम मध्ये मजा आणली आहे तिने. मग काय खोटं बोलून किंवा इकडे आपण काय ते म्हणतो ते इथून तिथे उडी मारणं, तिथून इथे सतत बदलत आले, पण इंटरेस्टिंग झालाय तो गेम तिच्यामुळे. तिला मिळावी असं मला वाटतंय. फक्त माझ्या वाटण्याने काही होणार नाहीये, पण मला तू जर विचारशील मला की कोणाला मिळावी तर अनुश्रीला मिळावी. का विशाल नाही वाटत आहे? विशाला वाटतो ना, का नाही. विशाल बाप रे, स्पोर्ट्समन खूपच डेंजर. डेंजर म्हणण्यापेक्षा म्हणजे काय म्हणू शकतो आपण की स्वतःचा जीव ओतायचा तो प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक टास्कमध्ये म्हणा किंवा इतर घरातल्या इतर गोष्टींमध्ये जीव ओतून काम करायचं आहे. मला त्याचा प्रवास भयंकर आवडलाय. तो ज्या पद्धतीने घुसायचा किंवा ज्या पद्धतीने त्याने जे काही केलेलं आहे, जीव ओतलाय त्याने, तर तो आहे तेवढं डिझर्विंग आहे.